पाठ 4 योग्य शिक्षा। एक जंगलात अनेक प्राणी व पक्षी आनंदाने राहत होते, पण त्यांच्यात एक खोडकर माकड होते। ते रानातील प्रत्येक प्राण्याला काही ना काही करून त्रास देत असे। एकदा ते माकड एका झाडावर चढले। त्या झाडावर चिमणीचे घरटे होते। ते झाडावर चढून जोरजोरात उड्या मारू लागले। चिमणी त्याला समजावत म्हणाली, माकड दादा, अशा उड्या मारू नकोस, माझे घरटे खाली पडेल। माकड जोरजोराने उड्या मारतच राहिले। शेवटी घरटे खाली पडले। ते पाहून माकड जोरजोरात हसायला लागले। एकदा माकड आंबे खायला आंब्याच्या झाडावर चढले। त्या झाडावर एक मधाचे पोळे होते। ते शेपटी हलवत हलवत त्या झाडावर आनंदाने चढले। इतक्यात त्याच्या शेपटीचा फटका त्या मधाच्या पोळ्याला लागला। त्या फटक्यामुळे 3 मधमाशा मरून खाली पडल्या। राणी मधमाशीने माकडाला समजावले, पण त्याने तिच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही व ते पुन्हा उड्या मारू लागले। दुसऱ्या दिवशी पुन्हा माकड त्याच आंब्याच्या झाडावर शेपटी हलवत हलवत चढले। शेपटीचा फटका पुन्हा एकदा मधाच्या पोळ्याला लागला। मधमाशीने त्याला समजावले, पण काही उपयोग झाला नाही। जर माकडाने पुन्हा खोड काढली तर त्याला धडा शिकवायचा असे मधमाशीने ठरवले। माकड मधमाशांना त्रास देण्यासाठी मुद्दाम उड्या मारत व मधमाशीच्या पोळ्याला त्याच्या शेपटीचा फटका मुद्दाम मारत मारत त्याच झाडावर चढले। राणी मधमाशीला खूप राग आला। तिने शिपाई मधमाशांना आदेश दिला की जा आणि त्या खोडकर माकडाला दंश करा। शिपाई मधमाशा माकडाच्या हातापायाला दंश करू लागले। माकडाला खूप त्रास होऊ लागला। ते ओरडू लागले व मला क्षमा करा, मी पुन्हा असे करणार नाही, कोणालाही त्रास देणार नाही, अशी विनवणी करू लागले। त्या दिवसानंतर माकडाने कोणालाही त्रास दिला नाही।